नमस्कार. मी प्रमोद पुरी आपले शासकीय कर्मचारी सेवार्थामध्ये स्वागत करीत आहे. आजचा जो आपल्याला विषय घ्यायचा आहे आणि यापुढे आता याच विषयावर आपल्याला बरेचसे व्हिडिओ करायचे आहे. ई वेतन सेवा किंवा न्यू सेवार्थ याबद्दल आहे. तर याबद्दल आपल्याला बरेचसे कोशागारामधून सर्व माहिती मिळालेली आहे, ट्रेनिंग पण मिळालेलं आहे. परंतु काही जणांना प्रॅक्टिकलमध्ये करताना काही अडचण येत आहे. तर ती अडचण कशी दूर होईल याकडे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू. बरेच ट्रेझरी जसे आपल्याला सूचना देते त्याप्रमाणे करायचं आणि जे आपल्या वेबसाईटवर मार्गदर्शन दिलेलं आहे त्यानुसार आपण पाहायचं आहे. बरोबर आहे. तर आता डाटा मायग्रेशन करताना काय काय करायचं प्रामुख्याने त्याच्यातली सुरुवात सांगतो. आपल्याला सर्व डाटा आपला अपडेट करायचा आहे. तर याप्रमाणे मी सर्व याच्यामध्ये इथं माहिती टाकलेली आहे कसं कसं करायचं आहे. आणि आपल्याला 59 पानाचं गव्हर्नमेंटने मार्गदर्शन पण काढलेलं आहे. सर्व गोष्टी आपल्या आलेल्या आहेत. त्या अनुषंगाने आता आपण पाहू. तर आपल्याला सुरुवातीला काय करायचं आहे ते बघून घेऊ. आपण पहिले गव्हर्नमेंटच्या महाकोश.gov.in ला गेलो आणि इथे आता नवीन यांनी टॅब टाकलेला आहे न्यू सेवार्थ. न्यू सेवार्थला ओपन करायचं आणि याचा युजर आयडी पासवर्ड काय आहे हे आपल्याला सांगितलं आलेलं आहे. तर त्याप्रमाणे आपल्याला पहिले चेकरचा युजर आयडी टाकून ओपन करायचं आहे. हे आपण सर्व याच्यामध्ये टाकलेलं आहे. तर आता इथे लॉग इन करायचं आहे आपल्याला. तर लॉग इन करतो इथे मी. आता आपण या ठिकाणी लॉग इन केलेली आहे. डीडीओचं नाव आणि हे सर्व इथं आलेलं आहे. आता याच्यामध्ये दोन महत्वाचे पार्ट आहे. एक आहे इस्टॅब्लिशमेंट आणि पे बिल. इस्टॅब्लिशमेंटसाठी हा कलर वापरला जात आहे आणि पे बिल साठी हा कलर वापरला जात आहे. हे लक्षात घ्या म्हणजे आपल्याला इथून समजून येईल की इस्टॅब्लिशमेंटचा आणि हे काय आहे. आता इथे आपल्याला काय करायचं आहे. इथे बघा आपल्याला इथं युजर मॅन्युअल दिलेलं आहे. आपल्याला आतापर्यंत आलेलंच आहे. पण ते पण आपण इथून पण आपण डाटा मायग्रेशनचं जे दिलेलं आहे ते इथून आपण बघायचं आणि यामध्ये जी पद्धत दिलेली आहे त्याप्रमाणे आपल्याला या ठिकाणी सर्व बघायचं आहे. बरोबर आहे. तर हे दिलेलं आहे. आता आपण आपल्या याला येऊ, इस्टॅब्लिशमेंटला यायचं आणि इथे डाटा मायग्रेशन आहे. डाटा मायग्रेशन मध्ये यायचं आणि इथं आहे व्हेरिफिकेशन ऑफ डाटा मायग्रेशन फॉर सिस्टीम. बरोबर. आता याच्यामध्ये काय आहे का याच्यामध्ये हे यांनी 12 ॲटम्स दिलेले आहे आणि 12 ॲटम पैकी आपल्याला इथे सर्व ठिकाणी 0 यायला पाहिजे आणि जिथे 0 नसेल तर आपल्याला हे जे असेल समजा आता GR मास्टर आहे. बरोबर आहे. तर हा काय होईल, हा इनकरेक्ट डाटा आहे. बरोबर आहे. नंतर एम्प्लॉई डेट ऑफ बर्थ आधारचा आहे हे चुकीचं आहे म्हणजे एक एम्प्लॉईचा हा डाटा आहे, इथे एक डाटा आहे, इथे 3 डाटा आहे, इथे 3 डाटा आहे. म्हणजे काय याप्रमाणे म्हणजे काय होईल आपल्याला इथे काय क्लिक करावं लागेल GR मास्टर पहिला. बरोबर आहे. नंतर येथे 6 नंबर येते एम्प्लॉईज हे. बरोबर आहे. मग हे 6 एम्प्लॉईज. बरोबर आहे. याला म्हणजे आपल्याला काय करू आपण याला टिक करू, नंतर एम्प्लॉईजला टिक करू. बरोबर आहे. नंतर यानंतर आपला एक डाटा जो आहे 9 नंबरचा आहे एंट्री ऑफ ऍड्रेस डिटेल्स. बरोबर आहे. आणि यानंतर आपल्याकडे एम्प्लॉईज क्वार्टर डिटेल्स वगैरे हे एम्प्लॉईज क्वार्टर डिटेल्स आणि एम्प्लॉईज हे. बरोबर आहे. परंतु हे केव्हा करायचं, फक्त हे टिकमार्क केव्हा करायचं, टिकमार्क करून डाटा नॉट करेक्ट म्हणून आपल्याला पाठवायचं आहे. बरोबर आहे. पण हे काय करावं लागेल, याआधी आपल्याला आपल्या असिस्टंट लॉग इनला जायचं आहे आणि असिस्टंट लॉग इन मधून आपल्याला हे डिटेल्स इथून भरायचे आहे. बरोबर आहे. आता इथे आपण बघू का आता यांनी म्हटलं आहे इथे आपल्याला क्लिक केलं, इथे क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर काय करतात, हे सक्सेस दाखवलेलं आहे आणि GR ऑलरेडी एक्झिस्टिंग. बरोबर आहे. इथे हे 90चं दाखवलेलं आहे आणि हे पण दोन्ही सारखे झालेले आहे. बरोबर आहे. तर त्याच्यातला आपल्याला एक GR कमी करावं लागेल किंवा जे काही असेल हे आपल्याला इथं बघायचं आहे आणि हे पूर्ण आपण हे चेंज केल्यानंतर. बरोबर आहे. हे चेंज केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला GRचे जर प्रॉब्लेम सॉल्व्ह केला असेल आपण. बरोबर आहे. GR मास्टर मधून तर इथून काय होईल का आपण ह्या GRला क्लिक करायचं. त्यानुसार नंतर काय झालं, त्यानंतर आपल्याला जो आलेला आहे डेट ऑफ बर्थ. बरोबर आहे. आता हा डेट ऑफ बर्थचा जो कॉलम आहे इथे आपल्याला लॉग इन सर्व होते आणि आपल्याला काय होते इथे
या ठिकाणी दिसते. सक्सेस 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 आणि याच्यात एम्प्लॉई डाटा नॉट अटॅच टू बिल ग्रुप, बरोबर आहे. तर मग यांचा बिल ग्रुपला नसेल तर यांना बिल ग्रुपला लावायचं आहे. आपल्याला जे आपले बिल ग्रुप चालू आहे त्या बिल ग्रुपला लावायचं आहे. आपण यांना बाजूने काढलं असेल म्हणून, तर आपल्याला काय करावं लागेल, आपल्याला आपल्या बिल ग्रुपला जोडायचं आणि हा डाटा सेव्ह करायचा. सेव्ह केल्यानंतर काय होईल, यांचं नाव या ठिकाणून निघून जाईल. म्हणजे जे आता इथे आलं होतं हे यांचं नाव इथून निघून जाईल, बरोबर आहे. त्याच्यानंतर अजून क्वार्टरच्या बाबतीत, बरोबर आहे. क्वार्टरचे 10 लोकांचं रेकॉर्ड आलेलं आहे. ते आपल्याला इथं 10 जणांचं रेकॉर्ड दिसेल आणि याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, सक्सेस सक्सेस आणि यांचं नाही आहे. तर का बरं नाही आहे, काय नाही, तर हे आपल्याला इथून सर्व याच्यातून शोधायचं आहे. हे शोधून आपल्याला काय करायचं आहे का, आपल्या जुन्या सेवार्थमधील जे असिस्टंट आहे तिथे जायचं आणि हे आपल्याला क्लिअर करायचं. आणि क्लिअर झाल्यानंतरच आपल्याला, हे लक्षात ठेवा, क्लिअर झाल्यानंतरच आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला यामध्ये येऊन आपल्याला हा डाटा काय करायचा आहे, म्हणजे सर्व करून नॉट करेक्ट म्हणून. मग काय होईल की जेव्हा आपण ट्रेझरीला पाठवू, याच्यासोबत नमुना 3 पाठवू, मग काय होईल का ट्रेझरी कडनं जेव्हा येईल आपल्याला, तर मग काय होईल, इथे 0 येईल. जेव्हा 0 येईल सर्व, तर त्यानंतर मग आपण काय करणार, सर्वांना टिक करणार आणि मग काय होणार, कन्फर्म डाटा म्हटल्यानंतर मग पुढची प्रोसेस आपली पे बिलाची सुरू होईल. पण आपल्याला याच्यापर्यंत इथपर्यंतच करायचं आहे आपल्याला, बरोबर आहे. हे लक्षात आलं. इथे क्लिक करायची नाही जोपर्यंत आपण डाटा क्लिअर करत नाही तोपर्यंत, आणि जोपर्यंत इकडून ट्रेझरी कडून 0 येत नाही तोपर्यंत कन्फर्म डाटा करायचा नाही. लक्षात आला पहिला महत्वाचा मुद्दा. आता दुसरा मुद्दा, आपण जुन्या याच्याकडे हे करू. आपण इथून मॅन्युअल डाउनलोड केलं बघा, डिलीट करतो. रिपोर्ट्स डाटा मायग्रेशन. बरं, आता आपण याच्यात काय करू, प्रथम टप्पा जो दिलेला आहे आपण पाहून घेऊ. आपल्याला काय म्हणायचं आहे, युटिलिटी फॉर इनकरेक्ट डाटा या टॅब मध्ये जायचं आहे आपल्याला, बरोबर आहे. आता इथं जायचं तर कसं जायचं, असिस्टंट ओपन करायचं, पेरोलला आलो. पेरोलला आल्यानंतर काय लिहिलं आहे, युटिलिटी ऑफ इनकरेक्ट डाटा क्लिअरन्स, बरोबर आहे. आता हे लॉग आउट झालं माझं, पुन्हा डबल लॉग आउट करतो. आता आपण असिस्टंटला लॉग इन झालो, वर्क लिस्टला आलो, वर्क लिस्ट नंतर पेरोल, आणि पेरोल मध्ये आपण आलो युटिलिटी इनकरेक्ट डाटा, बरोबर आहे. याला हे सर्व इथं दिलेलं आहे, पूर्ण वाचून घ्यायचं, काय काय म्हटलेलं आहे तर ते आपल्याला पाहायचं आहे, बरोबर आहे. आणि याला सबमिट करायचं. आता इथे बघा, इथे जे डाटा आलेला आहे तर यामध्ये आपल्याला बघायचं आहे डाटा करेक्ट, बरोबर आहे. आता इथं काय म्हटलं, करेक्शन इन एम्प्लॉई डेसिग्नेशन. आता डेसिग्नेशन, तर आता इथे काय होतं, त्यांचं डेसिग्नेशन काय हे आपल्याला चेंज करायचं आहे, बरोबर आहे. तर इथे चेंज झालेलं आहे, म्हणजेच काय होईल, इथं जर आपलं ओके असेल आपण याला सेव्ह करू, बरोबर आहे. नंतर पुढे पुन्हा काय केलेलं आहे, सर्व ओके आहे. इथं करेक्शन इन एम्प्लॉई डेसिग्नेशन, याच्या डेसिग्नेशन मध्ये, कारण की हा क्लास 4चा क्लास 3 झाला असेल, बरोबर आहे. तर हे आपल्याला इथं करेक्शन करायचं आहे, बरोबर आहे. आता याच्यानंतर अजून आपलं करेक्शन कुठे आहे, हा, करेक्शन इन डेट ऑफ रिटायरमेंट. आता हे डेट ऑफ रिटायरमेंट हा 58 वर्ष, तर पहिले हा क्लास 4 असेल, आता 60 होतं, आता 58 झालं, म्हणजेच आपल्याला हे करेक्शन आहे, ओके, बरोबर आहे. यानंतर आपल्याला करेक्शन इन एम्प्लॉईज ग्रुप, तर एम्प्लॉईज ग्रुपचं म्हणजे या कर्मचाऱ्याला आपण काय केलं, चुकीच्या याला ग्रुपला लावलं असेल, बरोबर आहे. म्हणजे याच्यामध्ये कधी कधी काय होते का, तो जीपीएफचा कर्मचारी असेल डीसीपीएस ला जोडला गेला, कारण की आता काय होत आहे की जेव्हा एलपीसी आपण जोडत आहोत तर तेव्हा असं होत आहे, आपण जर बघितलं नाही बरोबर तर तो डीसीपीएसच्या ठिकाणी जीपीएफ ला जॉईन होऊन राहिला आणि जीपीएफ वाला डीसीपीएस ला, असं होत आहे. तर असं झाल्यामुळे आपल्याला हे करेक्शन डाटा आला. मग हे काय होईल, जेव्हा आपण ओके करू, हे सर्व ऑल करेक्ट राहील, तेव्हा हे सेव्ह करू आपण पूर्ण, हे याला सेव्ह म्हटलं हे ऑल करेक्ट येऊन जाईल, बरोबर आहे. आणि याला म्हटल्यानंतर मग हा आपला एक पार्ट इथं संपला, बरोबर आहे. आता याच्यात दुसऱ्या याच्यात काय म्हटलं यांनी, दुसऱ्या पार्ट मध्ये आपला हे झालं,
दुसऱ्या पार्ट मध्ये रिपोर्ट्स मध्ये पेरोल्स मध्ये जायचं, पेरोल्स मध्ये जाऊन एम्प्लॉईज सॉर्टेड डाटा रिपोर्ट्स इथे जायचं आपल्याला. तर काय करू आपण, रिपोर्ट्स मध्ये आलो, पेरोल, एम्प्लॉई सॉर्टेड डाटा रिपोर्ट्स. आता इथे आल्यानंतर इथे आपल्याला हे सर्व बघायचं आहे, याच्यात काही करेक्शन वगैरे आहे का, तर हे सर्व चेक करायचं आहे. आणि याच्यात जर करेक्शन असेल तर यामध्ये सूचना दिल्या आहे त्यांनी की जर असेल तर अपडेट करून घ्या, बरोबर आहे, आणि ट्रेझरीला मेल करून त्यांच्याकडनं तुम्ही ओके करून घ्या, बरोबर आहे. झाला हा पार्ट झाला. त्याच्यानंतर काय म्हटलंय, करंट पार्ट रिपोर्ट अदर मध्ये एम्प्लॉई स्टॅटिस्टिक याच्यामध्ये यायचं. आणि याच्यामध्ये जर काही करेक्शन असेल तर आपल्याला ट्रेझरीला मेल करून हे सर्व कळवायचं आहे. स्टॅटिस्टिक अदर मध्ये आलो, अदर मध्ये एम्प्लॉई स्टॅटिस्टिक ऍड्रेस रिपोर्ट, बरोबर आहे, ऍड्रेस रिपोर्टच म्हटलं ना. तर हे बघून घ्या, पूर्ण याच्यात आपल्याला हे चेक करायचं आहे, बरोबर आहे. आता याच्यात आपण बघू, अपडेट. हा एम्प्लॉई स्टॅटिस्टिक म्हटलेलं आपण काय बघितलं, पेरोल अदर एम्प्लॉई स्टॅटिस्टिक पाहिजे, ऍड्रेस म्हटलं तर हे स्टॅटिस्टिक पाहिजे. हा, आणि हे एकदा बघून घ्यायचं, कोणाचं जेव्हा डेट ऑफ एंड हे राहिलेलं असेल तर हे आपल्याला अपडेट करायचं आहे, बरोबर आहे. हे सर्व आपल्याला डिटेल्स हे करायचं. तर काही असेल तर आपल्याला करेक्शन करून आपल्याला कोषागाराला कळवायचं आहे, बरोबर आहे. हे इथे पण आपलं झालं. त्याच्यानंतर वर्क लिस्ट पेरियड डीडीओ प्रोफाईल मध्ये आपल्या एंट्री ऑफ पोस्ट बघायची आहे, एंट्री ऑफ पोस्ट बरोबर आहे का नाही ते टॅली वगैरे करून घ्यायचं, बरोबर आहे. त्याच्यानंतर आपल्याला डीडीओ प्रोफाईल मध्ये अटॅच डिअटॅच कर्मचारी करायचे आहे, कारण की आपण तिथे जे एरर आला होता तो आपल्याला इथून एरर काढायचा आहे, बरोबर. त्याच्यानंतर लोनचं हे डिटेल्स आपल्याला पूर्ण चेक करायचे आहे. गव्हर्नमेंट क्वार्टरचं इथून आपल्याला करायचं आहे. जर आपल्याला तिथे टॅब मध्ये असेल तर इथे आपल्याला पूर्ण ओके करायचं आहे, त्याप्रमाणे आपलं हे होऊन जाईल. तर हे एवढं आपल्याला हे करायचं आहे. म्हणजे या व्हिडिओमध्ये आपल्याला एवढंच सांगायचं आहे की इकडले हे झिरो येण्याकरिता आपल्या ओल्ड सेवार्थमध्ये जाऊन डीडीओ असिस्टंट मध्ये लॉग इन करून या प्रकारचा हा त्या कर्मचाऱ्याचा डाटा आपल्याला बाकी बघायचं गरज नाही. हा सर्व डाटा ओके झालेला आहे. फक्त काय होतं, इथे एक कर्मचारी राहिलेला, इथे एक कर्मचारी राहिला, इथं. आता काही ठिकाणी काय होते का, तुम्ही म्हणजे त्याला एलपीसी मधून एलपीसी जनरेट केली असेल, दुसऱ्या डिपार्टमेंटला दुसऱ्या विभागाला पाठवला असेल, पण त्यांनी जर जॉईन करून घेतला नसेल तर तोपर्यंत हा तुमच्या ऑफिसला पेंडिंग मध्ये दिसेल आणि त्याच्याचमुळे तुमचे एक एक सर्व वाढून जाईल, बरोबर आहे. ते सर्व बघून घ्या आणि याप्रमाणे आपलं हे करा. आणि वेळोवेळी कोषागाराशी संपर्क साधा. कोषागार कार्यालयाकडून आपल्याला टेक्निकल पर्सन कडून आपल्याला सर्व माहिती मिळेल आणि याप्रमाणे आपण काम करू. आणि याच्यानंतर हे झाल्यानंतर पुढचा जो काही प्रोसेस आहे तर ते आपण पाहू. तर आपल्या याच्यामध्ये व्हिडिओमध्ये आपण एक डाटा मायग्रेशन रिक्वेस्ट फॉर्म पण टाकलेला आहे 3 नंबरचा. याच्यामध्ये जर आपला हा पूर्ण डाटा ओके झाला आपला सर्व, तर हे रिक्वेस्ट आपल्याला हे करायचं आहे नवीन सेवार्थीसाठी. युटिलिटी इनकरेक्ट जो डाटा आपण म्हटलेला आहे तर तो आपण एकदा ओके केल्यानंतर आपल्याला कोषागाराला पाठवायचा आहे. मग कोषागार पुन्हा ते सर्व डाटा आपल्याला करेक्ट करून देईल आणि त्याच्यानंतर मग आपल्याला काय म्हणावं लागेल की आमचा सर्व डाटा ओके आहे. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, त्यासाठी आपल्याला डाटा व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट द्यावं लागेल कोषागाराला. आणि याच्यामध्ये आपल्याला हे दिल्यानंतर काय होईल की हे सर्व ओके वगैरे 12 मुद्दे आम्ही तपासले वगैरे आणि हे सर्व ओके आहे. तर याप्रमाणे मग हे केल्यानंतर मग आपलं न्यू सेवार्थ सुरू होऊन जाईल, बरोबर आहे. तोपर्यंत आपलं न्यू सेवार्थ सुरू होणार नाही. तर या व्हिडिओमध्ये एवढं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच्यामध्ये सर्व वाचून घ्या, आपण सर्व गोष्टी बघा.
मॅन्युअल पूर्ण बघा, मॅन्युअलच्या नुसारच आपल्याला सर्व करायचं आहे, बरोबर आहे. आणि याच्यामध्ये घाई किंवा अतिउत्साहामध्ये काम करू नका. ज्यांनी ट्रेझरीमध्ये बिल टाकले असेल त्यांचे बिल पास होऊ द्या. पास झाल्यानंतर आता बिल ग्रुप चेंज होईल, कारण की तुमचं जर त्या बिल ग्रुपला असेल तर तुमचं होणार नाही, बरोबर आहे. हे सर्व गोष्टी बघा कोणत्या बिल ग्रुपमध्ये पाहिजे, आणि याच्यात जेवढ्या बिल ग्रुपला लोक अटॅच राहील तेवढंच पुढच्या वेळेस येऊन जाईल, बाकीचे बिल ग्रुप डिलीट होऊन जाईल, बरोबर आहे. हे सर्व हे महत्वाचं आहे या व्हिडिओमध्ये. बाकी सर्व बारकाईने काम करा. आजचा हा व्हिडिओ या ठिकाणी समाप्त करतो. धन्यवाद. नमस्कार.